गुरुजी, तुमच्या वेळी भारी होता, सोशल मीडिया नव्हतं. आता साधी जरी कोणी पोस्ट केली ना तरी दंगल होते. अगं आधी असंच होतं, कोणी कुठल्या पत्रकाराने काही वेगळं लिहिलं तर लोक एकत्र येऊन त्या पत्रकारांना मारायची, पेपर फाडायची, पोस्टर्स फाडायचे. काही काही पुस्तकं बॅन केली, काही पुस्तकं जाळली. सोशल मीडियावर माणूस सगळंच दुसऱ्यांना सांगत राहतो. आज इकडे फिरायला गेलो होतो, हे बघितलं, हे खाल्लं. अगं आधी तसंच होतं, प्रवास वर्णन होतेच की, खाद्यांची पुस्तकं असायची, खाद्यपदार्थ कसे बनवायचे, कोणी कोणी कुठे खाल्लेले आहेत. आणि आता आंबट अश्लील गोष्टी सहज अवेलेबल होतात, त्यामुळे विकृती वाढेल असं वाटतंय. तेव्हाही अशी पुस्तकं म्हणजे आंबट अश्लील म्हणून ती चौकातल्या नाक्यावर मिळायची. मुलं मुली एकमेकांना पास करायचे. सोशल मीडियावर लोक खोटे प्रोफाईल ठेवतात, आपली आयडेंटिटी लपवतात. आधीच्या या अनेक लेखकांनी टोपण नावानेच लिखाण केले की प्रत्येक पिढीचं माध्यम बदलत जातं. त्यामुळे सोशल मीडिया वाईट, आधीचं चांगलं असं नाही म्हणता येणार. तुम्हाला तुमच्या पिढीचा मीडिया नीट हाताळता आला पाहिजे.